कसला क्लासिक आहे का? हा बघा इकडे पण एक आहे, सांबर म्हणतात ना याला, मोठ्या शिंगाच्या हरणाला. कसले भारी शिंग होते ना. कसला एक नंबर सीन आहे हा. 27 आउट ऑफ 27 मधला हा पहिला आपण बोलतोय. काही तर कोणी पोलीसवाला गायडन्सला नाहीये किंवा काय, पण आता जे रेग्युलर चालत असतील त्यांची सवय बाकीचे बाहेरून येणारे आपल्यासारखे फॉलो करतात आणि ट्रॅफिक पासून वाचवता येतात. छान असं मंदिर आहे मित्रांनो. आता जर दर्शन घेतलं आपण, सत्यमंगलम उतरले तर गाडीच्या काळजीसाठी आणि स्वतःच्या काळजीसाठी नक्की ट्राय करा. म्हणजे स्वतःची काळजी अशी की आपली आंघोळ होते, त्यानंतर मस्त असं प्रसन्न देवीच्या मंदिरात दर्शन होतं, गाडी पण आपली थंड होते. बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघत जावा, ज्याने तुम्हाला प्रवासातली पूर्ण माहिती भेटते. रानडुक्कर बघा मित्रांनो, रानडुक्कर, माकडं. शेजारीच हॉटेल दिसत असेल आणि आपण पोहोचलोय सत्यमंगलमच्या घाटीमध्ये. म्हणजे खूप मस्त असं जंगलाचा परिसर आहे. लास्टचे 2 ब्लॉग पण तुम्ही पाहिले असतील, तर बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात आणि याही ब्लॉगमध्ये आपण बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते. तर ट्रायलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला खूप छान असं हरणांचं पण दर्शन झालं, त्यानंतर रानडुकरं पण बघायला भेटली. तर बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटते. तर अजूनही मित्रांनो 250 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे इथून तिरचीपर्यंतचा. तर खूप मस्त असा प्रवास होणार आहे. आपण 2 दिवसात 1000 किलोमीटर तर कव्हर केलेले आहेत. रात्री 4:30 वाजता म्हणजे पहाटे आपण आराम करायला थांबलो होतो. 1-1.5 तास फक्त आराम झालाय. 6 वाजता परत उठून निघालो, कारण आपल्याला सत्यमंगलमच्या घाटामध्ये आपली अपेक्षा कमी नाही आहे, अजून काय काय बघायला भेटतंय. कारण हा घाट असा आहे ना मित्रांनो, तर एकच नंबर असा घाट आहे. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच जणांकडून ऐकायला भेटतात, तर तेच शोधायचं प्लॅनिंग चाललंय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण आहे एपिसोड 3 मध्ये. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज खूप मस्त अशी होणार आहे, कारण आपला हा रूट टोटली नवीन असणार. तर चला चहा संपूया आणि पुढचा प्रवास करूया. बघा मित्रांनो, असं होतं आता ह्या ट्रेकची अवस्था बघा. हा एवढा आतमध्ये घुसलाय, तर काय कारणच नव्हतं त्याला एवढा आतमध्ये घालायचं जर या पावसाचा रस्ता आहे तर. आणि कर्नाटक मधलीच गाडी आहे. आता हे जे कच्चे रोड आहेत आणि या कच्च्या रस्त्यावरती जर अशी गाडी फसवली तर काय उपयोग आहे. मोर बघा, मोर कसला क्लासिक आहे का? हा बघा इकडे पण एक आहे. एकच नंबर. तर पुढे चेकपोस्ट आलाय. तर मित्रांनो आपला स्टेट चेंज झालाय, म्हणजे आपण कर्नाटक मधून आता तामिळनाडू मध्ये एंट्री केली. परत 20 रुपयाच्या 2 पावत्या झाल्या आपल्या. म्हणजे चेकपोस्टची जी फॉरेस्टची पावती असते 20 रुपयाची येते. 100-1 रुपये सुट्टे आपले घेऊन येत चला, कारण येताना पण तसंच आहे. खालून येताना पण आपल्याला चेकपोस्टला एंट्री द्याव्या लागतात 20-20 रुपयाच्या त्या पावत्या. हे बघा सांबर म्हणतात ना याला, मोठ्या शिंगाच्या हरणाला. कसले भारी शिंग होते ना. हत्ती बघायला भेटला पाहिजे राव, हत्ती. वाघ बघा इथं परत हरण, भरपूर अशी हरण इथे पळाली सगळे. आता गाडीच्या आवाजाने सगळे गायब झाले. आता एक सगळ्यात महत्वाचा विषय की मित्रांनो, ह्या रोडला स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. प्राणी बघण्याच्या नादात स्पीड ब्रेकरवरती गाडी आपटण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी का माकडं येतंय बघा. तर माकडासारखे चाळे गाडी चालवताना इथं करू नका. व्यवस्थित आपली गाडी शिस्तीत चालवा, सावकाश चालवा. इंडिकेटर द्या साईडचे, पासिंग लाईट लावून ठेवा आणि हळूहळू जावा मस्त जंगल एन्जॉय करत. कारण आपण सध्या तेच करतोय. पासिंग लाईट देऊन ठेवलेली आहे, ज्याला घाई असेल तो जाईल,
कारण आपण एन्जॉय करायचा आपल्याला हा जंगल मस्त. एकटा असल्यावरती मित्रांनो मग फक्त लक्ष ठेवावं लागतं प्राणी कुठे दिसत आहेत. बघा इथं परत हरणं आहेत आहे का, भरपूर हरणं भरपूर. त्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की हा दरवेळेस सत्यमंगलमला जातो आणि हरणच दाखवतो. जे भेटेल तेच माणूस दाखवणार ना. आता काय जबरदस्ती प्राण्यांसाठी मग आपल्याला वन्य सफारी करावं लागेल. आता जरी बोर्ड दिसत असेल नो पार्किंग टायगर फॉरेस्ट. बघा सुरू झाला आपला घाट. काय दिसत नाही काहीच. तर चला सावकाश सावकाश प्रवास करू. जेवढं विजिबल होईल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. कसलं एक नंबर सीन आहे हा. 27 आउट ऑफ 27 मधला हा पहिला आपण बोलतोय. राईट साईडला बघा काहीच दिसत नाही. एवढं काम आहे. लई शार्प तर नाही, लई शार्प. बसला का, बसला 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 राहायचं बसला. तर मित्रांनो खरं ड्रायव्हिंग स्किल ह्या घाटामध्ये कळतं, कारण इथं मॅनेजमेंट हे आपल्यालाच करावं लागतं. आता बघू शकता आपल्या सगळ्या गाड्या, म्हणजे बराच टाइम तुम्ही बघत आला असाल की बऱ्याचशा गाड्या उलट्या साईडने येतात, काही सरळ साईडने येतात. आणि हे सगळं मॅनेजमेंट ड्रायव्हर स्वतः करत असतं. काही तर कोणी पोलीसवाला गायडन्सला नाही आहे किंवा काय. पण आता जे रेग्युलर चालत असतील त्यांची सवय बाकीचे बाहेरून येणारे आपल्यासारखे फॉलो करतात आणि ट्रॅफिकपासून वाचवता येतं. कारण रस्ता असा आहे एवढे जागेवरती टर्न आहेत ना की त्याला काही लिमिटच नाही. मग जे ते आपले नियम आपल्या आपल्या हिशोबानेच पाळतात. पूर्ण मोकळा झालाय घाट. घाट म्हणजे धुक्यातून मोकळा झालाय, ट्रॅफिक मधून नाही. बघा आपला मॅनेज तो थांबला, या गाड्या येतात मला काय पुढच्यालाच फॉलो करावं लागतं. जिथं शहाणा नसेल ना तर गोंधळ आहे. त्याने लेफ्टने जाऊन धरायची आणि पुढं गाडी बसायची नाही असं होतं. तर जे रेग्युलर चालतात ते बरोबर लाईन देतात, लाईन धरून चालतात. तर फायनली मित्रांनो आपला घाट संपलाय आणि आपण पोहोचलोय खाली. तर कसा वाटला घाटाचा प्रवास ते कमेंट करून नक्की सांगा. कारण सत्यमंगलमचा घाट म्हणला का मग भरपूर सारी मजा येते. प्रवासाचा वेगळा एक वेगळा अनुभव येतो. त्यानंतर खूप छान असा निसर्ग पाहायला पण भेटतो. त्याचबरोबर प्राणी पण बघायला भेटतात. सत्यमंगलम टायगर रिझर्व फॉरेस्ट. थँक्यू अँड विजिट अगेन. बेन्नारीमध्ये पोहोचलोय. तर गाडी अर्धा तास डिक्स गार करायला ठेवू, कारण एवढी चाकं गरम होतील ना, झाले असतील तर पूर्ण अशी शांत थंड होऊ देऊ त्याला. मित्रांनो आपण सत्यमंगलमचा घाट उतरून खाली आलो आणि तुम्हाला माहिती असेल तर बरेच जण हे ट्राय करत असतील किंवा माहित नसेल तर ह्यावेळेस नक्की ट्राय करा. सत्यमंगलमच्या घाटामधून खाली येताना मित्रांनो टायर भरपूर असे गरम होतात आणि ते नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. डिस्कला तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही, एवढी चाकं आणि डिस्क गरम असतात. तर मित्रांनो त्यावेळेस एक लक्षात ठेवा, खाली आल्यानंतर चेकपोस्ट संपतो. चेकपोस्टच्या नंतर आपल्याला एक देवीचं मंदिर लागतं. तर मंदिरामध्ये वॉशरूमची आंघोळीची सोय आहे. आंघोळ उरकून घ्या, वॉशरूम उरकून घ्या, तुमचा नाश्त्याचा ब्रेक उरकून घ्या आणि दर्शनाला जा. कमीत कमी 1 तासभर तुमचा टाइम इथे स्पेंड होईल, दिवस फ्रेश होईल आणि मस्तपैकी तुमचे
गाडी पण नॉर्मल कंडिशनला येईल. तर आपण घाट उतरून खाली आलो, चेकपोस्टच्या पुढे येऊन नाश्ता केला, आता आंघोळ उरकली आहे, फ्रेश झालोय, पूजा पण उरकली. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता मस्तपैकी देवीच्या दर्शनाला जाऊया. खूप मस्त असं मंदिर आहे. वरतून आपण सत्यमंगलम कडून आल्यानंतर हा जो रोड जातो हा एरंडला जातो आणि त्या चौकातून RTO ऑफिस पासून जर लेफ्ट घेतला तर तो कोयंबतूरला जातो. तर हे आहे मंदिर, छोटस गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि समोरच देवीचं मंदिर आहे. परिसर बघू शकताय, खूप प्रसन्न असं मंदिर आहे. आतमध्ये फोटो अलाउड आहे की नाही माहित नाही. आतमध्ये ऍक्च्युली फोन कॅमेरा अलाउड नाहीये देवीच्या दर्शनात तिथं. तर प्रसाद पण घेतलाय आणि आलोय बाहेर. आता निघूया पुढे. खूप छान असा परिसर आहे, बघू शकताय. आणि इथे पण एक काहीतरी परंपरा असेल, आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. लिंबू मिरची आणि हे बघा, आता इथं मिठाचं मीठ वगैरे वाहतात की काय असं काहीतरी आहे. धान्य वाहतात, अंगारा दुपारा लावलं जातं. हे बघा, एवढा मीठ वापरतात देवीच्या नावाने. आणि हा मंदिराचा परिसर छान असं मंदिर आहे मित्रांनो. आता जर दर्शन घेतलं आपण. आणि मित्रांनो ऍक्च्युली तिथे आतमध्ये फोन अलाउड नाहीये फोटो काढण्यासाठी, तर आतमध्ये काही शूट करू शकलो नाही. मस्त असं देवीचं मंदिर आहे. जर कधी तुम्ही साऊथ लाईनला येत आहे, सत्यमंगलम उतरले, तर गाडीच्या काळजीसाठी आणि स्वतःच्या काळजीसाठी नक्की ट्राय करा. म्हणजे स्वतःची काळजी अशी की आपली आंघोळ होते, त्यानंतर मस्त असं प्रसन्न देवीच्या मंदिरात दर्शन होतं, गाडी पण आपली थंड होते. तर चला मित्रांनो, 220 किलोमीटरचा फक्त प्रवास राहिलाय. आता 5-6 वाजतील आपल्याला ह्या प्रवासामध्ये. रस्ता इथून पुढे टॉप आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर निघूया इथून पुढचा प्रवास करूया. झाली आज गाडी खाली तर ठीक आहे, नाही तर मग उद्या खाली करता येईल. बाकी मध्ये एक जेवायचा ब्रेक घेता येईल. बाकी काही तर ब्रेक नाही. डिझेल आपला ऑलरेडी भरूनच आलो होतो खाली, त्यामुळं डिझेलचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला निघूया आपल्या पुढच्या जर्नी एन्जॉय करूया. आणि मित्रांनो, मंदिराचं दर्शन कसं वाटलं आणि सत्यमंगलमचा घाट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लास्ट टाइम मित्रांनो आपण एरंडला आलो होतो आणि एरंडवरतून आपण बिदरची एक मस्त अशी ट्रिप केली होती. नरसिंह मंदिराचं दर्शन घेतलं होतं पाण्यातलं. आणि आज फायनली परत आपण एरंडमध्ये पोहोचलोय. इथून 150 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो आपला तिरचीचा. आणि आता वाजला 1. तर स्पीड ब्रेकर लयच खतरनाक आहेत. 7-8 स्पीड ब्रेकर म्हणजे एरंडमध्ये. ही आहे एरंड सिटी. पहिले सिटी क्रॉस करून घेऊ आणि पार्टीला फोन करून लोकेशन वगैरे मागून घेऊ. सेलम इथून 59 किलोमीटर आहे, पण आपल्याला तिरचीचं लोकेशन दाखवतंय 150 किलोमीटर. मस्त असं कॉलेज आहे ना, स्कूल आहे, कॉलेज आहे. KSR इन्स्टिट्यूट. पार्टीवाल्याशी बोलणं झालंय मित्रांनो, बोला या लवकर. बघू, पोहोचण्याचा प्रयत्न करू. 5 वाजेपर्यंत तरी ऍटलिस्ट पोहोचलो पाहिजे आपण, ते गाडी खाली करता येईल. छोटासा डोंगर आहे, त्याच्यावरती एक मस्त असा किल्ला आहे. टेकडीच आहे पण किल्ला मस्त आहे. आपण टोटियम मध्ये पोहोचलो. टोटियम म्हणून गावाचं नाव आहे. आणि इथून आहे ना मित्रांनो 75 किलोमीटर पूर्ण आपण नदीच्या कडेने प्रवास करतोय. कावेरी नदी आहे, कावेरीचं पात्र मध्ये विजिबल होईल. आता तर काही विजिबिलिटी नाही. 1200 ते 1300 किलोमीटरचा आपण प्रवास कंप्लीट करतोय. इंट्रो मध्ये सगळ्याच गोष्टी घेता येत नाही. कमीत कमी 1 ते 1.5 तास शूट झालेला असतो आणि तो कव्हर करून 12-13 मिनिटात बसवायचा आहे. तर बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघत जावा, ज्याने तुम्हाला प्रवासातली पूर्ण माहिती भेटते. म्हणजे
म्हणजे नवीन नवीन गावं थोडक्यात सांगितले जातात. काही काही गोष्टी ते एकदम फक्त गावाचा उल्लेख होतो आणि पुढे निघून जात आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर कावेरीच्या आता तीरावरती चालू आहे प्रवास आपला. कावेरीचा अजूनही व्हिजिबिलिटी नाही आहे. बघू लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण गाडी खाली करायची आपल्याला आज. फायनली मित्रांनो आपण कावेरी नदीच्या ब्रिजवरती पोहोचतोय. आता ही नदी दोन ठिकाणी डिवाइड झाली आहे. इथं हे एक पात्र आहे आणि पलीकडे एक पात्र, असं डबल डिवाइड झालंय. त्यामुळे आता अंदाज बांधू शकताय हे पात्र किती मोठं आहे आणि त्यावरतून मग हे दोन पात्र एकत्र असल्यावरती किती मोठं पात्र झालं असं. आता इथं नाव चेंज झालं, कोलेरून रिव्हर म्हणून इथं नाव होतं. पहिलं कावेरी नदी म्हणून नाव होतं. आता पात्राचा अंदाज घ्या कावेरीच्या. तर किती मोठं पात्र होतं मित्रांनो. तर आता आपल्याला दुसरं पात्र पण लागेल, तर ते पण बघूया. एवढं मोठं आहे. तंजावरला फक्त 50 किलोमीटर इथून तंजावर आहे. हे बघा मित्रांनो, या चौकातून जर राईट मारला ना तर तो जातो मदुराईला. आणि आपली ऑर्डिनरी फॅक्टरी इकडे आहे, म्हणजे डिफेन्सची. आपण घेतलाय लेफ्ट आणि एकच माणूस थांबलाय फक्त आपल्यासाठी, कारण आपण 5:20 झाले. त्यांनी आपल्याला 5चा टायमिंग दिला होता. तर पटक्यानं पोचू आणि टपक्यानं गाडी खाली करून भेटू, कारण डिफेन्स आहे. त्यामुळं काय तिथं कॅमेरा वगैरे काढण्याचा काही उपयोग होणार नाही किंवा मी काही दाखवूही शकणार नाही. तर चला पहिलं पोहोचूया गेटवरती. करूया मित्रांनो गाडी खाली. भेटली आपल्याला परमिशन रात्रीचीच. तर डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे म्हणून थांबलोय. ती झाल्यावरती जाऊया आतमध्ये आणि घेऊया गाडी खाली करून. भेटूया नंतर मित्रांनो. तर आलोय मित्रांनो आपण आता बाहेर जस्ट. तर इथून आता ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊया. एक 10 किलोमीटरवरती ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत, तिकडे पोहोचू. आणि बघू शकता गाड्या याच्यामध्ये फक्त एकच ही जी गाडी आहे ही सातारा आयशर. तर ही साताऱ्याची काकांची गाडी आहे. आपल्याला या ट्रान्सपोर्टचा नंबर सागर भाऊने दिला होता. श्री INR म्हणून ट्रान्सपोर्टचं नाव आहे. जर तुम्ही कधी आले तर सर्च करा गुगलवरती, पण लोकेशन सापडतं. आणि हे ट्रान्सपोर्टचं ऑफिस 2 नद्यांच्या मध्येच आहे. तिरचीच्या थोडंसं बाहेर आहे, म्हणजे सिटीमध्येच आहे, थोडं बाहेरचं आहे. दोन्ही नद्यांच्या मध्ये जे आपण नद्यांची क्रॉसिंग केली तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल त्याच पॅचमध्ये आहे हे ट्रान्सपोर्टचं ऑफिस. तर बघूया काय बुकिंग वगैरे भेटते का. आणि मित्रांनो आपल्याला ह्या ट्रिपला जो खर्च आला होता तर 10,000 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं. 800 रुपये आपल्याला टोर खर्च आलाय. आणि टीपीचा खर्च तर आपल्याला काहीच लागलेला नाही ह्या वेळेस. जाताना 111 रुपयाचा आपला कर्नाटकचा काढून घेऊ 7 दिवसाचा. तर मस्त असा 12-1 रुपये आपला खर्च झाला. आणि तेवढंच आपल्याला ह्या ट्रिपमध्ये प्रॉफिट राहिलेलं आहे. तर ठीक होती. आता बघूया उद्या काय होतंय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो, कारण जेवलो नाहीये. गाडी खाली करायची होती, डायरेक्ट आलो, गाडी खाली पण झाली. बघूया उद्याचं काय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.